लय झालं तुझं चोच. तुमचं लय झाले नाटक. घे पहिलं ती मीठ लाव हळद लावून भेट. तुम्हाला माझ्या मागे यायला कोणी सांगितलं? अगं मी तुझ्या आधी आलोय, तू कशाला आली कैरी घेऊन इथं? कशाला आला इथं तुम्ही? तुझ्या बाजूला टुळू तू म्हणून आली काय पळत इथं? कुठं चाललो गेलं येते माग. जा कुठं जा? जा माझ्या घरला निघून. तुमच्या बाच्या घरी जावा तुम्ही. मी माझ्या बाच्याच घरात आहे. त्यांच्याच घरी येते की त्याला कुठं अजून लावता, आपणच दुसऱ्याच्या घरनं आलूया. निघा. झाला का नाही मसाले भात? झाला की मसाले भात नाही वा, गरम केलाय थोडा. काय घालवायला नाही आपलं कांदा. नाही, ठेव. माझ्या आवडीचं तुम्ही येत आहे मग. आवडीचं झालंय तुझं. खा दिली पडू नको. दिली पडत नाही. 12 वाजले तर भाकरी चालवतच करते या. मग काय तर 12 वाजले बघा. काय करायचं? ते भात तर एकदम चांगला केलाय गरम करून. माझा गुरुवार आहे आज. काय खाल्लं असतं बसून आपलं जावाच्या हात. नाही असू दे, कढई ठेव तिच्या मोर खाऊ दे. तू काय करे? ए बाया कडे काय माझ्या मोर काय एवढा खाती का? राक्षस बिक्षस आहे का? माझा उपास आहे, गुरुवार आहे म्हटलंय बघा. अगं चालतोय ग उपासाला ती भात ताजा नाही शेळा आहे त्यामुळे चालतोय. नाही चालत रे. चाल की नाही त्याला चालत? चालत नाही, ताजा पण चालत नाही. अगं कैरी आणून ठेवली या. हा आता झाडाची ताजी ताजी गवताला किती तिथं झाडाची आणली. ह्यांनी तोडून आणि आपण नाही. कैऱ्या खाऊन ये. खाऊ द्या हो, कैऱ्या खायला. पोळाला आम्हाला. गावात काढलेलं तुझ्या येड्यानं. लय व्याकरण. येड्याला येड आहे तिथे. गावात गेलं मग तिथं कापायच्या आधी तुझीला तोंडाला पाणी सुटले वय. आंबा कापायच्या आधी तुझीला पाणी चाल 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 पाणी सुटलं या ग. कसं असतं माहिती आहे का? आंबा चिंच पाणी लगेच माझ्या नाही बाहेर सुटलं. खा माझ्या जीवावर. मीठ लाव, चटणी लाव. आता मीठ चटणी पण इकडं तिखट लागलं का पाणी सुटलं? पाणी सुटलंय. आवडीने चाट मसाला पण आणलाय तुम्हाला. त्यांनी तर म्हणते आता सगळं पाहिजे या. त्या दिवशी घेऊन आले तेव्हा हो सगळं चालतंय ती चाट मसाला. हा उपासाच चालतंय सगळं काय ते नुसतं हे असतंय मिरची. बघ मिर लवंगा पिवंगा असल्यावर तुझा उपास मोडायचा. करावं पण तेवढं. इम्पॉर्टेंट बटन आहे हो. चांगलं लागतं. लय मस्त लागतंय. मग आता एका आंब्यानं तुला काय व्हायचं? 4-5 आंबं तर पाहिजे मग एका बसणीला. मी आधी फुड उडकते. ही चाट मसाला आणला माझ्या दिरानं. आणि नेमकंच मी हिला बघा आणून दिला खायला. हिने चाट मसाला तिला काढून शिना मग काय चव वाढली. सगळ्या फाल चालते होती. कलंगड म्हणा तुमच्या तोंडी पण काय सुटले. मला नाही तसलं चाट आणि फेट आवडत. तुम्हीच खावा. कुठं डोळा चालला एक कुणीकडं. आंबट असलं तसं असतं. चवळी घ्यायची ती. अगं चव इगळीच येते पण परत काम बी चांगलं तेवढंच त्या मानानंच लागतंय. बास की किती लावायचा असतो चाट मसाला. भाऊजीने आणलं, तुम्ही आणले कोणी का आणा पण वेस्ट का घालवतीये? का ग? नकय तिला चालत नाही तसलं. तिला नुसती तांबडी चटणी आणि आपलं मीठ. दुसरं काय असलं नाही. मसाल्याचं नाही आपल्याला आवडत. तिला आता आवडत नाही. पहिला आवडत होतं. पहिला आवडत होतं, आता आवडत नाही त्यांना काय सुद्धा. काय करायचं? पहिलं आवडत होतं म्हणून पडत होते असलेला. आता पण ती नको माझ्यापासून लांब ठेवा, मला नाहीच खायचं ती. आज तू बदल काहीतरी. काय? सगळ्या सारखं दिवस असते का? काहीतरी वेगळं आवडतं काहीतरी. बर काय केलंय कालवून काय नाही. कालवण लय साधळी, लय हळूच घराच्या घरात असती. काय नेमकं काय कारण तरी सांग. नाही अजून पटल काय नाही. नाही काय मग कर बया भाकरी. भाकरीने मी अर्ध्या झाले त्या 2-3 राहिले त्या तेवढ्या करून घेते. हं. यांनी कालवणार काहीतरी आवाज तर बघा खाती म्हशीवली ना आवाज हळूच काढते. नाही यांनी बोलले तर कालवण काय म्हणजे कालवणार काहीतरी घेऊन तर भाकरी टाकावं. म्हणजे ह्यांचं फोनवर झालंय काय तर चांगलं चुंगलं खायचं नियोजन आहे. आपल्याला सांगायचं नियोजन नाही वर. आता काय कालवणाला आणायचं म्हणलं चिकन आणल नाही तर मासा आणल याच्यापेक्षा दुसरं काय घेऊन यायचंय? चिकनच.
त्यात काय झाले 2 भाव आले होते या बरं. माहित आहे का? आणि तो काय भावांसाठी भेद केला? मी रात्रीच दिली त्यांना 500 रुपयाची नोट. दोघं काय पण करा म्हणलं, खाऊ घाल. दुकानला खाऊ म्हणलं, रात्री त्यांना 500 रुपयाची नोट दिली. असं हृदय मोठं लागतं माहित आहे का? आईश म्हणलं एक दिवस बहिणीच्या मावळीच्या जेवावर म्हणलं जावा काय खायचं ते खावा म्हणलं तुम्हाला. आता तुझी देते का? देते का? तिकड नाही तर तुमच्या राहतून दिलं तुम्ही. वा तुमचं पैसे होतं का ते? माझं होतं ना पैसे. तुमच्याकडे जायचं म्हणलं नाही का? भाऊजीला तरी विचारलं का तुम्ही? मी विचारतच तुम्ही नाही म्हणला कोणाला. माझं पैसे येतं हा. म्हणून म्हणलं तसं माझ्याकडे व्यक्ती नसते तर होते. वैयक्तिक तसं नसते तर कडू आहे बघा नुसती. असते तर पैशाचे पैसे. नाही. चार सगळे ह्याचे पैसे असते ते नुसतं म्हणते नाही नाही नाही. अगं तसं नसतं, घरची करती धरती पैसे असतं. थोडं लय नाही थोडं 100 रुपये घालून असतं का नाही? पण विचारल्याशिवाय पण पुढे जात नाही घेऊन. विचारायचं नसतं. भावांबद्दल विचारायचं नाही बघ. मग तिकडं आपला स्वतःला नवरा का असं ना. नाही बरोबर आहे, बसून आपली काळी ओढून जा, लागू दे परत काम त्यांना. मी चांगलं सांगते. नाही जिथं आपला भाव आहे तिथं आपला नवरा जर आपल्या भावाला काय म्हणायला लागला तर भावाच्या पुढे आपण थांबायचं. पण नवऱ्याला नाही त्या बाबतीत नाही मागं पडत. हे सांगते मी. ही सांगते मी. हा. पण पैशाचं नाही बाई ते तेवढ्या भाऊजी पण तसं नाही तर यार. नाही तर. भाऊजी तसं नाही तर बरं बहिणीनं हिच्यापेक्षा भाऊजी माया करते तर जास्त. दोन्ही पण मेमणीची माया हा, करते. म्हणजे मला तिथपर्यंत जायची गरज नाही. असं आहे. आणि कसं आहे माहितीये का, जरा मोठ्याला आणि बारक्याला फरक असतो का नाही? हा? होय. ती मोठी आहे का ती बारकी आहे ती? हाय ती. मग कळत कसं नाही तुला सांग बरं? ही मोठी आहे ती कोण भावाचं बारकं आहे काय? मग सांभाळून कोण घ्यायचं तो ना त्याने? तीच तुला सांभाळून घेते ती सारखं. घेऊ दे आता काय करायचं. तुझी हळूच बुद्धी बघायची. मला सगळं समजून घेणार नाही. पण ही कुणाला समजून घेत नाही होय. ही लपड आहे. ही कुणाला समजून घेत नाही. ही केम द्या रोटी जायचं. त्यांना विचारायला लगेच येते. त्यांना विचार गेले की येते. मग आता आणि तू न विचारता कुठं आरवाडीला निघाली? कुठं निघाली उघड खाल्ली होती लगेच. हा? काय चालल्यावर मला नाही गेल्यावर ते पुढे घालून असते मला. पण नाही आता हिला कुठे एंट्री नाही. एंट्री नाही. न्यायची नाही. घरी पण कोण नाही. लागतंय घरी एक माणूस लेकरं आहे ती पेपर आहे तर फरांचं पुरा राहिलं एक माणूस लागतंय. शर्र करता येते. हाय मी पण हिला घरी आपली ठेवायची आणि लगेच जाऊन ही गेली काय मी गेली काय एकच का नाही. अहो सायलेंट का झालाय. नाही पराची सुट्टी असली तर त्यांना पण घेऊन जावा. पेपर आहे तो उद्या. कीड झाली आहे. एवढं आहे. मग एवढं हळू बोलती तू भाकर खा बाय आधी. नाही मोठ्यानं बोलती या पण जायला म्हणलं होतं ना तुम्ही ठरलं होतं ना. पोरांना काय करायचंय? बोकाड येताना पोराशीला न्यायचं. आता काय पोराशीचं? हा? आदिनामध्ये उद्या हाय अमावस्या. उद्या आमुष्या होय आमुष्याला आमुष्याला जायचं उद्या. नाही काय मग? होय नेतो की. मग एवढं गप्पा बसताय काय नेमकं? चला की मग आपली मका करायची आहे. उद्या अमावस्या आहे. किती वाजेपर्यंत यायचं? काय? अचानक येऊन एक तास राहिला. त्याचं कोण मालक आले ते अचानक कशा येणार? फोन केला म्हणजे फोन केला त्याला ती कवा येणार आहे बुवा? कवा येणार आहे? गप्पा बसताय तसं. ऊन खाली झाल्यावर हे सांगितलंय गपका बसताय म्हणजे. फोन खाली म्हणल्यावर होतंय तोपर्यंत माझं 2 लिखायचं ती बाहेर काढून एक सारा काढला. निवांत. कवा करून कवा करून. नाही कवा करून ते कवा नाही करायचं जातं झाली जेवण झाली. नाही ते ठेवा फुले मिळगापर्यंत. तसं झालं गेल्या बारीच पडले आज. घाळ फुटलं की पडलंच बघ. पडले एवढं तेवढ्याला मिशनी येत नाही त्या. नाही त्या येत तुम्ही पण ढीग मोठा असला काय तर नाही मिशनी ह्या बायांच्या चालू आहे त्या रानातल्या गप्पा. आपण ह्यांच्या गप्पा ऐकूच तर तुम्ही गप्पा हाणान करा भाकरीन खावा आंब. आम्ही जातो आपलं बघतो आमचं काय तर काम. जावा. हं लय झालं तुझं चवाच. तुमचं लय झाली नाटकं. घे पहिलं ती मीठ लाव हळद लावून भेट. तुम्हाला माझ्या मागे यायला कोणी सांगितलं? अगं मी तुझ्या आधी आलोय तू कशाला आली कैरी घेऊन इथं? कशाला आला इथं तुम्ही? तुझ्या बाजूला टुळू तू म्हणून आली काय पळत इथं? कुठं चाललो गेलं येते माग. बोलते ते. हा? जा कुठं जा? बाजा घरला निघून. तुमच्या बाच्या घरी जावा तुम्ही. मी माझ्या बाजाच घरात आहे. त्यांच्याच घरी येते की त्याला कुठं अजून लावता आपणच दुसऱ्याच्या घरनं आलूया. निघा नाही बाबा आम्ही काय तुम्ही निघायचं? दोघं भाऊ-भाऊ राहा, या घरात आम्ही दोघी राहतो तिथं मग. जावा हला कळलं का? निघा. हाताने करून खावा भाऊ-भाऊ मग दोघं जण. आता ओंकारनं बनवलं नाही हातानं कसं आहे इरसाला आहे नाही येस चालेल. नुसतं तोंडाला बघूनच पाणी सुटतं तुझ्या. गप्पा असलं तर पांचा बोलून शिना पाक तुम्ही महाग केलं. जरा स्व चांगलं बोल.